नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती व दारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। तेगा ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे। तरी संतांते भजावे सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारिवंटा। तो स्वाधीन करी सोबटा ओळगुणी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। परमात्म प्राप्तीची अनेक प्रकारची साधनं, त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हणतात आणि सगळ्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे। कारण बाकीची सगळी साधनं कर्मज आहे, म्हणजे कर्मापासून निर्माण होणारी आहे। त्यामध्ये कायिक वाचिक मानसिक कोणत्या तरी कर्माचा समावेश होतो आणि कर्मापासून जे काही फल मिळतं ते अनित्य फळ असतं। यत् कृतकम तद अनित्यम शास्त्राचं असं वचन आहे। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म। जे जे कर्मधर्म नाशिवंत। कर्मापासून निर्माण होणारे सगळे यज्ञ त्याचं अनित्य फल प्रदान करतात। ज्ञानोबाराय म्हणतात, फार झालं तर जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख। फार झालं तर स्वर्ग सुखापर्यंत ते यज्ञ घेऊन जातात। अर्थात ती साधनं आपल्याला स्वर्ग नावाचं फळ देऊ शकतात, त्यापुढे त्यांची मजल जात नाही। पण मुमुक्षुला मात्र अविनाशी फलाची अपेक्षा असते। शास्त्रातला असा विचार आहे, मानवाच्या सूक्ष्म अंतःकरणाच्या वृत्तीचा जर आपण अभ्यास केला आणि त्याच्या मनातल्या इच्छेचा जर थाव घेतला तर सगळ्यांच्या लक्षात असं येतं की मानवाला अपेक्षा अशी आहे, माझ्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं, निवृत्त व्हावं। निवृत्तीचे प्रकार 2 आहे। एक आहे लयरूप निवृत्ती, दुसरी आहे आत्यंतिक निवृत्ती। कार्याची कारणात जी निवृत्ती होते त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात आणि कार्यासहित कारणाची कायमची निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। मनुष्याला असं वाटतं आपल्या जीवनातला रोगही जावा आणि रोगाचं कारणही जावं। का असं वाटतं? फक्त रोग जावा, रोगाचं कारण तसंच राहावं, दुसऱ्या दिवशी पुन्हा रोग निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणजे एखादा पदार्थ निवृत्त झाला तर तो कायमचाच निवृत्त व्हावा, तसं दुःख कायमचं निवृत्त व्हावं, याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। आणि प्रारब्ध प्राप्त सगळ्यांना सुख काही प्रमाणात प्राप्तच आहे, पण मनुष्याला एक अपेक्षा असते, यापेक्षा अधिक मिळावं, यापेक्षा अधिक मिळावं आणि इतकं अधिक मिळावं की त्याच्या पलीकडे आता कोणतंही सुख नसावं, ज्याला परमावधी म्हणतात। यालाच आपण परमसुखाची प्राप्ती असं म्हणतो किंवा शास्त्रामध्ये त्याला शब्द आहे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती। याला शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात। आणि सगळे असणारे जगातले मानव मोक्षाकरताच प्रयत्न करतात। भले एखाद्याला ज्ञात असेल किंवा अज्ञात असेल, पण जर सगळ्या जणांच्या जीवनातला विचार केल्यानंतर दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती घडावी असं वाटत असेल तर याला मोक्ष म्हणतात। त्या इच्छेला मुमुक्षुत्व असं म्हणतात आणि ती इच्छा ज्याला असेल त्याला मुमुक्षु असं म्हणतात। या निकषाने जगातले सगळे मानव मुमुक्षुच आहे, पण ते शास्त्र प्रयत्नाचा अंगीकार करत नाही। आपापल्या बुद्धीने दुःख निवृत्त करण्याचा आणि आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात। पण दुर्दैव असं आहे, सगळ्यांनी इहलोकातले प्रयत्न केले काय आणि परलोकातले प्रयत्न केले काय? नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, या लोकातलं सुख मिळणं याला कर्मजित लोक असं म्हणतात आणि परलोकातल्या सुखाचा लाभ होणं याला पुण्यजित लोक असं म्हणतात। कर्मजित असावं किंवा पुण्यजित लोक असावा, दोनही ठिकाणी दुःख कायमचं बांधलेलं आहे। याचा अर्थ इहलोकातला प्रयत्न केला काय आणि पारलौकिक भोगाच्या प्राप्तीचा प्रयत्न केला तरी जीवाच्या पाठीमागचं दुःख निवृत्त होत नाही, परमानंद प्राप्त होत नाही। म्हणून
तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम. ज्या अर्थी मानवाला स्वतःच्या बुद्धीनं साधन मिळत नाही, याचा अर्थ त्यांनी कुणाला तरी शरण गेलं पाहिजे. आणि शरण कुणाला जावं याचा विचार भगवंतांनी 34व्या श्लोकामध्ये सांगितला. मानवाच्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट करावं आणि परमानंदाची प्राप्ती घडावी, याला ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. दुःख निवृत्त करायचं असेल तर जगन्मिथ्यात्वाचा निश्चय आहे, आणि आनंद संपादन करायचं असेल तर ब्रह्म प्राप्त करून घ्यावं. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती किंवा शोकम तरती चात्मविद किंवा आनंदी भवतो नान्यथा आनंदी भवती नान्यथा असं प्रमाण आहे. रसो ब्रह्मरसम लाध्वा आनंदी भवती नान्यथा. रसरूप असणाऱ्या म्हणजे आनंदरूप असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलं तरच जीवात्मा आनंदी होतो. आणि आत्मस्वरूपाला जाणलं तर शोकम तरती, दोन्ही प्रमाण आहे बरं. शोकातून तरण होणं म्हणजे दुःख निवृत्त आहे, आणि आनंदी भवती परमानंदाची प्राप्ती आहे. या दोन्हीला जर विचार केला तर ब्रह्मवेत्ता झाला किंवा आत्मवेत्ता झाला तरच त्याच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण होतात. दुसरा त्याला पर्याय नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन झालं तरच दुःख निवृत्त होतं, दुसरा पर्याय नाही. आणि ब्रह्मज्ञानाचा विचार केला तर ते मनुष्याला शास्त्र वाचून कळत नाही. स्वतःच्या बुद्धीने विचार केला तरी समजू शकत नाही. त्याला एकच पर्याय आहे, शरणागती. उपनिषदाचं प्रमाण आहे तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. तिथला जर आपण शब्द पाहिला ना, गुरुम अभिगच्छेत असा शब्द नाही वापरला उपनिषदाने. गुरुम एवाभिगच्छेत, गुरूंना शरण जावं एवकार वापरला आहे. तद्विज्ञानार्थम स गुरुम एव अभिगच्छेत, गुरूंचीच शरणागती करावी, दुसरा त्याला पर्याय नाही. आणि भागवतामध्ये सुद्धा भगवंताने म्हटलं आहे तन माये यातो गुरु आ भजेतम. मायेचं उल्लंघन करायचं असेल, कारण त्या निमी राजाने नवयोगीश्वरांना प्रश्न विचारला मायेचं स्वरूप काय आहे, मायेतून तरुण जायचं असेल तर नेमकं काय करावं. तन माये यातो गुरु आ भजेतम. मायेतून तरुण जायचं असेल तर गुरूंची किंवा ईश्वराची एकत्वाने भक्ती करावी. ईश्वरच गुरुतत्व आहे आणि गुरु साक्षात परब्रह्म आहे. त्यांची शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे हल्लीच्या काळातला मनुष्य कितीही बुद्धिमान जरी झाला तरी स्वतःच्या बुद्धीनं त्याला आपल्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट करता येणार नाही. याला वेद प्रतिपाद्य उपाय संपादन करावा लागतो, दुसरा त्याला पर्याय नाही. तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते अयनाय. दुसरा त्याला पर्याय नाही. जया सद्गुरु तारो पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, त्यांनाच हा पर्याय प्राप्त होईल, दुसरा पर्याय नाही. म्हणजे एखादा व्यक्ती जर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या अभिमानावर जात असेल, काही काही लोक याच्यामध्ये गौरव समजून घेतात बरं. आपल्याला व्यवहारामध्ये काही काही लोक असे दिसतात, तेव्हा आम्ही कोणाकडे शिकलो नाही, कोणाच्या चरणाजवळ बसलो नाही, तर एकही दिवस आमचा रिकामा नाही. तर हे त्यांचा गौरव वाटू नये. फार झालं तर आपल्याला त्यांच्याविषयी कीव वाटावी. एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाली तयांचे शुद्धीचे नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळेले. परमार्थामध्ये शरण जाणं सगळ्यात भूषण आहे. आणि व्यवहारातले लोक म्हणतात आम्ही कोणाला शरण गेलो नाही, हा त्यांचा गौरव त्यांना वाटतो. आपल्याला त्यांच्याविषयी अजिबात कौतुक वाटू नये. मी काल एका विद्यार्थ्याला विचारलं, श्रीमंत लोकांकडे बघून आपल्याला त्यांचं कौतुक वाटावं का ते व्यवहारातल्या लोकांच्या पुढे समोर हाजी हाजी करतात याची कीव वाटावी? त्यांनी योग्य उत्तर दिलं, कीव वाटावी. कौतुक अजिबात वाटू नये. लोक धडपड करतात त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी, काही वाटू नये. मनुष्य कितीही बुद्धिमान जरी झाला तरी तो शास्त्र जोपर्यंत शास्त्रसंवादी असणारा, शास्त्रसंमत असणारा साधनाचा अवलंब करत नाही आणि जोपर्यंत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या चरणकमलाजवळ जाऊन गुरुपसत्ती ज्याला म्हणतात ती करत नाही, तोपर्यंत तो रम्य समाधानाला प्राप्त होऊ शकत नाही. आपल्याकडं फार मोठी उदाहरणं आहे. आपल्याकडं आहे म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये आहे. सगुण साक्षात्कार जर असेल आणि सद्गुरूंची शरणागती नसेल
तर श्री नामदेवरायाप्रमाणे शरणागती करावीच लागते. आणि एखादा फार कालावधीपर्यंत जिवंत राहत असेल, योगाच्या सगळ्या सिद्धीची सामर्थ्य संपन्नता प्राप्त असेल, तर चांगदेवाप्रमाणे पुन्हा शरणागती करावीच लागते. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ता इंसान. काय योगायोग आहे. आज शुद्ध प्रतिपदा आहे. मुक्ताबाईंचा आज प्रगट दिन आहे. जोपर्यंत चांगदेव महाराज शरण येत नाही तोपर्यंत पूर्णता नाही. 14 वेळा कालाला मागे लावू शकतात, पण पूर्णता कुठं आहे. ही सगळी उदाहरणं आपल्याला काय सांगतात. गुरूंची शरणागती करावीच लागते. आणि भगवान म्हणतात हे ब्रह्मज्ञान संपादन करायचं असेल तर अर्जुना ते ज्ञान जाणून घे. तद्विधी त्याला उपाय आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा करावी. गुरूंना अनुकूल असणारं कार्य करणं याला म्हणतात सेवा. जे आपल्याला अनुकूल वाटतं ते करणं याला सेवा नाही म्हणत. नाहीतर मग मला एखादी भाजी आवडली ती आग्रहाने वाढायची, त्याला सेवा नाही म्हणत. त्यांच्या मनोगताप्रमाणे वागता आलं पाहिजे. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. एर तेगा पांडवा वाणिज्य करणे. गुरुवारी डॉक्टर बाबा पाठामध्ये वाक्य सांगत असतात. सेवा कशी करायची, त्यांना अनुकूल आहे ना मग ते करायचं. एका गुरूंची पाठ दुखत होती. त्याने शिष्याला सांगितलं, अरे शिष्या माझी पाठ फार दुखते, थोडेसे दाबून दे बरं. हाताने तर काही ते वेदना शामन होणार नाही, याकरता तुझ्या पायाने माझी पाठ तुडवून दे. तोला गुरुजी तुम्ही मला पूजनीय आहात आणि तुमच्या श्रीला मी माझ्या पायाखाली तुडवावं हे अजिबात मला बरोबर वाटत नाही. गुरु म्हणे जाऊ दे, याचा दुराग्रह आहे, याला समजावून सांगून काही उपयोग नाही. दुसरा शिष्य आला, आज्ञाधारक होता, शास्त्र शिकलेला नव्हता आणि तर्कही तयार नव्हता. गुरूंनी सांगितलं मला असं वाटतं तुझ्या पायाने माझी पाठ तुडवून दे. त्याने मागं पुढं काही पाहिलं नाही आणि गुरूंची पाठ तुडवून दिली. पहिला शिष्य म्हणला, कळतं का तुला काही. अरे तू स्वतःच्या पायाने गुरूंची पाय तुडवून दिली आहे, काही वाटतं का नाही. गुरुजी म्हणले, अरे त्याने फक्त पायाने पाठ तुडवली, तो माझी आज्ञा न पाळून पहिल्यांदा माझी जीभ तुडवलेली आहे. गुरूंना जे अनुकूल आहे ते करावं असं त्याचा अर्थ घ्यायचा बरं, वेगळा अर्थ घेऊ नका. त्यांना जे अनुकूल असेल ते कार्य करणं याला म्हणतात सेवा. नमस्कार केला पाहिजे. प्रश्रय म्हणतात भागवतामध्ये त्याला. विनम्रता असावी. संतांच्या पुढे शहाणपणा कधीही दाखवू नये. संतपदीचे रजकन श्री वंदावे श्रद्धा संपूर्ण. संतांपुढे जानपण सर्वथा आपण न मिरवावे. नम्रता असावी. ज्ञानोबांनी शब्द वापरला आहे अगर्वता. आपल्याकडे किती विद्वत्ता आहे दाखवू नये. 13व्या अध्यायामध्ये विचार आलाय बघा. साधकाने काय काय प्रगट करू नये. दान पुण्य झाकी निपजले. दान पुण्य झाकून ठेवावं. परोपकार न बोले. न मिरवी अभ्यासिले. न शके विकू जोडले स्फितीसाठी. चातुर्य लपवी महत्व हरवी. पिसेपन मिरवी आवडोनी. वाचस्पतीचे ने पाडे. सर्वज्ञता तरी जोडे. आता मला हे पाठासाठी ओव्या सांगावे लागतात हां, नाहीतर हे सुद्धा अभ्यास मिरविण्याचाच प्रकार आहे एक. पण आता प्रमाण म्हणून सांगावं लागतं, त्याला पर्याय नाही. न मिरवी अभ्यासिले. दान पुण्य प्रगट करू नये. चातुर्य प्रगट करू नये. मोठेपणा झाकून ठेवावा. सर्वज्ञता दाखवू नये. परोपकार केला सांगू नये. आणि आपला फार मोठा अभ्यास झाला हा सुद्धा मिरवू नये. आणि संतांच्या पुढे तर अजिबात नाही. अगदी मी कोणीतरी एक कष्टित व्यक्ती आहे असं म्हणून राहावं. याला म्हणतात प्रणिपात. प्रकर्षेन निचैहि पतनम. प्रकर्ष करून त्यांच्यापुढे नमस्कार करावा. घाली संतांसी आसने. पूजा करी काया वाचा मने. नम्रता हा परमार्थाचा सगळ्यात मोठा भाग आहे, किंवा नमस्कार करणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे बरं. भगवान म्हणतात अर्जुना हे गुरुवी भक्ती. नमस्कार करणं सगळ्यात मोठी भक्ती आहे. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. सगळ्या देवांना नमस्कार केला तर भगवान श्रीकृष्णाला तो नमस्कार पोहोचतो. आणि त्याहीपेक्षा संतांना नमस्कार केला तर देवही त्यामध्ये प्रसन्न होतात. किंबहुना भगवान म्हणतात मी त्यांना नमस्कार करतो. घाली दंडवत पोचवून या. निर्गुणाकार झाला गुणवंत
घाली दंडवत पूजोन्या देवानी नमस्कार करावा एवढी संतांची योग्यता आहे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. तुकोबारायांचा एक अभंग फार गोड आहे. नमस्कार जर केला तर तो व्यक्ती व्यवहारामध्ये सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. नीचपण बरे देवा न चले कुणाचाही दावा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. गुरुवरे डॉक्टर बाबांनी ते समुद्रामध्ये आपल्याला स्नान कसं करावं या बाबतीमध्ये किती म्हणजे महापुरुषांची व्यवहारातल्या घटनेवर सुद्धा किती अध्यात्मातली परमार्थाची दृष्टी असते. समुद्राच्या लाटा येतात ना, मग स्नान कसं करावं त्याचे दोन पर्याय आहेत. असे लाट जर जोरात आली आणि आपण म्हणलं हम नाही हटेंगे तर लाट आपल्याला काठावर फेकून देते. प्रचंड ताकद असते लाटेमध्ये. मग लाट आली का पाय उचलायचे आणि लाटेबरोबर थोडीशी वर उडी मारायची, लाट काहीच करत नाही. किंवा लाट जर आली तर लाट आल्याबरोबर खाली उडी मारायची, बरोबर वरच्यावर लाट निघून जाते. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. आता यातला भाव बाबांनी कसा सांगितला, जगत म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मस्वरूपावर असणारी लाट आहे आणि जगताची प्रतीती आली तर लाटेच्या वरती जायचं म्हणजे मिथ्या असणाऱ्या जगताच्या पलीकडे जायचं, गुणातीत व्हायचं. नाही जमलं तर लाटेच्या खाली जायचं म्हणजे अधिष्ठानाकडे जायचं. अधिष्ठानावर गेला तरी लाट बाधत नाही आणि लाटेच्या वरती जर गेला गुणातीत झाला तरीसुद्धा जगताची लाट बाधू शकत नाही. दृष्टी आहे महापुरुषांची, म्हणजे ते आपल्याला चालता चालता शिकवू शकतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगी, नमस्कार करणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. प्रणिपातेन सेवा करावी आणि जर त्यांना वेळ असेल प्रसन्नता असेल तर मग परिप्रश्न करावा. पण प्रश्नसुद्धा कथम बंधाः कथम मोक्षः का विद्या काच अविद्या, प्रश्न हे विचारावे परमार्थातले. कुणाला विचारावे, ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे श्रोत्रिय आहे या पदातून शास्त्रज्ञान सांगितलं ज्ञानिनः या पदाने, आणि तत्वाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे. तत्व कशाला म्हणतात, सर्वांचा निषेध झाल्यानंतर ज्याचा निषेध करता येत नाही. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीला जर आपली असणारी खोली बदलायची असेल तर मनुष्य काय करतो, आपल्या असणाऱ्या खोलीतले सगळ्या वस्तू एखाद्या वाहनामध्ये ठेवतो. चारचाकी वाहन असेल किंवा कोणतंही, सगळे ग्रंथ कपाट काय काय असेल ते सगळं ठेवून देतो. आणि गाडीमध्ये बसल्यानंतर त्याच्या लक्षात येतो तो थांबा काय झालं, अहो त्या खोलीतलं जे आकाश आहे ना ते आकाश राहिलं. कारण जिथं मी जाणार आहे तिथं जर आकाश नसेल तर, म्हणजे सगळ्या वस्तू नेता येतात, आकाश नेता येत नाही. आकाश हे शिल्लक राहतं, हे झालं उदाहरण. तसं सगळ्या जगताचा कार्याचा कारणाचा बाध होतो आणि ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात तत्व. ज्ञानोबाऱ्या सांगतात आपल्याला, तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. खऱ्या अर्थाने तत्व शिल्लक राहतं आणि त्या तत्वाचं ज्यांना आत्मत्वाने दर्शन झालं आहे त्यांना म्हणतात तत्वदर्शिनः. म्हणजे श्रोत्रिय पण आहे आणि ब्रह्मनिष्ठ पण आहे. त्यांना जर आपण प्रणिपात केला, सेवा केली, जर त्यांना आपण योग्य परमार्थाचा अध्यात्मातला प्रश्न विचारला तर ते ज्ञान उपदेक्षन्ति, ते आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतील, अर्थात आपल्याला ज्ञान प्रतिपादन करतील. हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. मग त्यांची हातवटी काय आहे, जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू असेल आणि त्यांच्यासमोर विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने योग्य अधिकारी उत्तम अधिकारी शिष्य असेल आणि जर त्याने अवसर पाहून प्रश्न विचारला तर श्रीगुरू पहिल्यांदा त्याला म्हणतील, अरे संसाराची आत्यंतिक निवृत्ती हाही तुझा भ्रमच आहे आणि परमानंदाची प्राप्ती करावी हाही तुझा भ्रमच आहे. जे नित्यच प्राप्त आहे त्याची काय प्राप्ती करायची आणि जे नित्य निवृत्त आहे त्याची निवृत्ती काय करायची, असं पहिल्यांदा त्याला दिव्य उपदेश करतील. अजातवाद सांगतील. नाही अजातवाद बुद्धीवर पटला तर विवर्तवाद, दृश्यसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद असे अनेक प्रकारचे प्रक्रिया सांगतील. आणि जेणेकरून तो असणारा आपल्या स्वरूपावर आरूढ होईल
किंवा त्याच्या बुद्धीमध्ये मी देह नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहे, आत्माच ब्रह्म आहे, असा जोपर्यंत त्याचा निश्चय होणार नाही तोपर्यंत सद्गुरू त्याला उपदेश करतच राहतील. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी हे श्रीगुरू त्याचं कार्य करतच राहतील. पण त्याचा पर्याय आहे त्यांनी शरणागत व्हावं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, तेगा ज्ञान पै बरवे, आपल्याला आत्मज्ञानाविषयी ब्रह्मज्ञानाविषयी पराकोटीचा आदर आपल्या मनात असावा. या ज्ञानाशिवाय दुसरं जगतातलं कोणतंही ज्ञान चांगलं नाही. 13व्या अध्यायामध्ये या बरवे पदाचं व्याख्यान आपल्याला दिसतंय बघा. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञान आस्तव, ते एक वाचुनी आणे, जिये भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. काय निश्चय आहे त्या साधकाचा महात्म्याचा, की ज्या ज्ञानामुळे परमात्मा नावाची वस्तू आपल्याला प्रत्यक्ष साक्षात्कार करता येते तेच खरं ज्ञान आहे. आणि त्या एका ज्ञाना वाचून स्वर्गाला विषय करणारं किंवा संसारातले पदार्थ जाणून देणारं हे सगळंच्या सगळं ज्ञान अज्ञानच आहे असा त्याने निश्चय केलेला आहे. म्हणून मनुष्याचा साधकाचा निश्चय चांगला असावा. तेगा ज्ञान पै बरवे. आणि हे अगा याची पै कारणे, हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे, जे वन्नी हे तृणे एरे ज्ञाने. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणता की अरे अर्जुना, या ज्ञानाला मी सर्वात उत्तम का म्हणतो, कारण हे ज्ञान अग्निप्रमाणे आहे आणि बाकीचे सगळी ज्ञान गवताच्या वाळलेल्या काडीप्रमाणे आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते तथा. आतापर्यंत जगतामध्ये अनेक जणांनी तपश्चर्या केली. रावणाची तपश्चर्या आहे, हिरण्यकश्यपूची तपश्चर्या आहे. सगळ्यांनी तपश्चर्या केली आणि प्रयत्न काय केला, अमर व्हावं. सगळ्यांनी प्रयत्न केला, पण एवढी मोठी तपश्चर्या करूनसुद्धा अमर कुणीच झालं नाही. जीवाला अमर होता येतं, पण त्याला पर्याय आहे ब्रह्मज्ञान. दुसरा पर्याय नाही त्याला. अमर आहा खरे की पहा कोठे हे, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. फक्त देहात्म भ्रांती जर निघून गेली आणि आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं की नस पुनरावर्तते, त्याला अमरपणा प्राप्त करता येतो. न जायते म्रियते वा कदाचिन. म्हणजे तपश्चर्येने सुद्धा जो अमरपणा मिळत नाही, तो अमरपणा अमृतत्वाची प्राप्ती केवळ फक्त ब्रह्मज्ञानाने होते. आणि अर्जुना, असं ब्रह्मज्ञान बरोबर आहे. जर हे आपल्या मनामध्ये जाणावे, आधी जाणून घ्यायची इच्छा असेल तर भगवंताने पर्याय सांगितला. तरी संता ते भजावे सर्वस्वेशी, काया वाचा मनाने पराकोटीचा आदर इतका मनामध्ये असावा की त्या आदरपूर्वक संतांची सेवा करावी. त्यासाठी अगदी आपला जीव प्राणत्याग करण्याची अपेक्षा जरी आली तरी मागे पुढे हटण्याची गरज नाही. संतांचं भजन करावं, अन्यांचं करू नये. ज्ञानोबांच्या चरित्रातला मला एक प्रसंग आता आठवला, तो आपण पूर्वी एकदा सांगितलेला आहे. संता ते भजावे सर्वस्वीशी. सातपुडा नावाचं पर्वत आहे ना आपल्यामध्ये, त्या पर्वतामध्ये हरपाल नावाची एक भिल्ल राहत होते. भिल्ल व्यवसाय वेगळा आहे, पण पराकुटीचा भाव अंतःकरणात आहे. रस्त्याने चाललेली श्रीमंत माणसं लुटायचे, पण तेवढं काम करताना सुद्धा काही अटी पाळायचे बरं ते. मग ते विचारायचे, माळकरी आहे का? आहे, सोडून द्या. वारी करतो, सोडून द्यायचा. वारकऱ्यांची सेवा करायची, सोडून द्यायची. या 3 प्रश्नाच्या पलीकडे आढळला की मग लुटून घ्यायचा. पण जे द्रव्य आपण लुटलं आहे, एक दिवशी पुरेल तेवढंच घरी ठेवायचं, बाकी सगळं गोरगरिबामध्ये वाटून द्यायचं. म्हणजे भिल्ल असताना, व्यवसाय लुटमारीचा असताना सुद्धा एवढी प्रामाणिकता आहे. संग्रह नाही करायचा, घेण्यासारखं आहे. एके दिवशी भाग्याचा उदय झाला आणि अगदी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव, आदिशक्ती मुक्ताई माता, नामदेवराय, सगळे संत, जिथं एक संत घरी येणं कठीण आहे तिथे सगळ्या मेळविली मांदी वैष्णवांची. हे सगळे वैष्णव त्या हरपालाच्या घरी आले. इतका आनंद झाला त्याला. धर्मपत्नीला सांगितलं, अगं संत आले आपल्या घरी.
तरी संता ते भजावे सर्वस्वेशी. ओवी आहे ज्ञानोबरायांची. संतांची आपल्याला सेवा करायची आहे. ते म्हणले सेवा करायची ना, मग त्यांना अनुकूल असेल ते कार्य केलं पाहिजे. आता प्रवास केला, त्यांना भोजन दिलं पाहिजे. याला उचित कळालं पाहिजे. बरं, तत्त्व सगळीकडे समान आहे, पण तरीसुद्धा उपाधीप्रमाणे वागलं पाहिजे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शून्यचैव शोपाकेच पंडिताः समदर्शिनः. ते समतत्वाचं दर्शन करतात, समवर्तीनः नाही. समान सगळीकडे वागत नाही. नाहीतर आपल्या घरी विद्वान ब्राह्मण आले तर त्यांना गवत खायला द्यायचं आणि गाईला पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा, असं नाही चालत. ब्राह्मण मंडळी विद्वान आले असेल तर पुरणपोळीच दिले पाहिजे. म्हणजे आठवली म्हणून सांगितले पुरणपोळी, जे असेल ते द्या. आणि गाय जर असेल तर तिला गवतच दिलं पाहिजे. समदर्शना खरं आहे, पण व्यवहारात असं वागलं पाहिजे. वागणं त्याला उचित म्हणतात. धर्मपत्नी म्हणल्यावर त्यांना भोजन करायचं, पण सामुग्री नाही ना आपल्याकडे. काल आपण काही संग्रह केलाच नाही. आत्ता जातो म्हणे जंगलामध्ये आणि एखादा वाट सरू लुटून आणतो. पण त्याचं भाग्य असं झाडावर जाऊन बसला, वाट सरू तर नाही, पण त्या रस्त्याने चिमणीसुद्धा उडेना त्या दिवशी. चिमणी नाही, कावळा नाही. पितृपक्ष होऊन गेल्यामुळे कावळाही नाही, काहीच नाही ना, पक्षीच नाही कोणता. आणि जर आता संत माझ्या घरून विन्मुख गेले तर मग सत्वाची हानी होईल ना. त्यापेक्षा आपण मेलेलं बरं. आणि त्यांनी तलवार काढली, हा तीक्ष्ण तलवार गळ्याला लावली आणि पंढरीनाथाकडे तोंड केलं. देवा, एवढे संत घरी आले ना, आज जर ते उपवाशी गेले तर हारपार हा जिवंत राहणार नाही, त्यापेक्षा मी मरणार. भगवान म्हणाले, बापरे बाप, दोष आपल्याला लागेल. रुक्मिणी मातेला सांगितलं, आता नवरात्री सुरू होते. आता नवरात्रीमध्ये दररोज जी तू अलंकार परिधान करते ना, ते सगळे अलंकार एकदाच घ्यायचे म्हणे. म्हणजे का, मोठा सप्ताह म्हणे सध्याला, जावं लागतंय आपल्याला. भगवान झाले सावकार. सावकाराची पत्नी रुक्मिणी माता गाडीमध्ये बसले. आता त्या भगवंताला काय वेळ लागतो, कोठे न दिसे पाहता ओढे घाली अवचिता. गाडी तयार, सगळं तयार. आणि त्या गाडीच्या घुंगराचा आवाज आल्याबरोबर त्या हरपालाने असा कानोसा घेतला. वा, कोणीतरी सावकार आला व. झाडावून खाली उडी मारली, पण नियम नाही विसरला. मग ते भगवंताला विचारलं. भगवंताच्या लक्षात आलं, नियमाचे जर खरे खरे उत्तर दिले तर हा काही आपल्याला लुटणार नाही, माझे ज्ञानोबारे उपाशी राहते. मग देवाला विचारलं, आता वास्तविक तुळशी हार गळा आहे ना. त्या हरपालाने विचारलं, गळ्यात माळ आहे का? त्याले माळ अजिबात नाही म्हणे, माळी घालत नाही म्हणे आम्ही. म्हणे मग वारी वगैरे करतात का? वारी करत नाही, वेळच नाही म्हणे, व्यापारातून सवड नाही म्हणे. मग वारकऱ्याला पंगत वगैरे नाही. नाही नाही, वारकऱ्याला पंगत नाही घालत. पंगत असेल तर मग पहिल्या क्रमांकाला मी जाऊन बसतो, पंगत नाही घालत म्हणे. हरपालाच्या लक्षात आले, हे आपल्या नियमातलं गिऱ्हाईक आहे. आणि जे भगवंतावर प्रहार केला, गाडीतून परमात्मा ढेकळात मातीच्या. रुक्मिणी मातेने सांगितलं, मारू नका, मारू नका. जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी जिवंत राहू नये, असं हरपालाने सांगितलं. माळ नाही गळ्यामध्ये, वारी करत नाही, महाराष्ट्रात राहू नये, वारकऱ्याला अन्नदान करत नाही, जिवंत राहण्याचा अधिकार नाही. खबरदार म्हणे, ज्ञानोबा राहिले म्हणून सोडून देतो, नाहीतर हाताखालून काढला असता आणखी. सगळे अलंकार ते लुटले. सगळ्या संतांना जीव घातलं. दृष्टांत माझा संपला. तरी संतान ते भजावे सर्वस्वेशी. अगदी लुटमारीचा जरी व्यवसाय असेल, पुढं जाऊन सांगू एक वाक्य, जर ज्ञानोबा राय आपल्या घरी जेवायला येत असेल ना, तर मग रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला लुटलं तरी चालतं, पण पहिलं वाक्य ध्यानात ठेवायचं, घरी ज्ञानोबा राय आले पाहिजे जेवायला, मग चालेल, मग हरकत नाही. का बरं त्यांची सेवा करावी काया वाचा मनाने? फक्त अर्धच वाक्य घेऊ नका बरं, आणि अवघड तरी संता ते भजावे सर्वस्वेशी. श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचं दर्शन करणारे आहे. आत्मज्ञानाने शुद्ध आहेत. संतचे माझी रूपडी, त्यांची सेवा करावी. देवही ती सेवा करतात. का सेवा करावी? त्याचं कारण, जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारी वंठा, तो स्वाधीन करी सोबटा ओळगुणी. आता हा श्लोक आणि यातल्या ओव्या जवळपास आपल्या कानपाठ असतात, कारण बहुधा ज्ञानेश्वरीतले किंवा गीतेतले असे काही श्लोक किंवा ओव्या आहे, त्यांची आपण वारंवार प्रवचन ऐकलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर हा श्लोक घेतला तत्विधी प्रणिपातेन,
तरी श्रोते सांगू शकतात हे काय काय सांगणार आहे म्हणून, एवढी तयारी आहे. हे वयसुद्धा आपल्या पाठाचं आहे. जे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे आश्रयस्थान किंवा कुरुठा म्हणजे राहण्याचं मंदिर. संतांचं अंतःकरण हे मंदिर आहे. पण त्या मंदिरात कोण विराजमान आहे? विराजमान आहे साक्षात परमात्मा आणि विराजमान आहे साक्षात ब्रह्मविद्या. परमात्मा कसा विराजमान आहे? भगवान म्हणतात, तरी जयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. किंवा आघवाची करणी लिहिले शांतीची लेणी, जयांची चित्त गवसनी व्यापकामज. किंवा ज्ञानोबांची आणखीन एक ओवी बघा 9व्या अध्यायामध्ये, मी तयांच्या हृदयी समग्र असे ते वर्तत दिसती देही, परी ते देह ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. मग उदाहरण दिलं आहे, सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकण वसे वटी जीवी, तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे व वाचुनी अंतवट वस्तू विचारे मी तेची ते. ज्याप्रमाणे एखाद्या बीजकणिकेमध्ये वटवृक्षाचं जे बीज असतं की नाही, ते मोहरीपेक्षाही लहान असतं आणि मोहरीपेक्षा लहान असणाऱ्या त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये ज्याप्रमाणे सगळा वटवृक्ष राहतो, तसं संतांच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड धारण करणारा परमात्मा राहतो. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. मग सगळ्यात मोठे कोण आहे? संत आहे. संत किंबहुना चराचर आपण झाला. संपूर्ण विश्वाला आपल्या हृदयामध्ये धारण करणारा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला आपल्या हृदय कमळामध्ये विराजमान करणारे संत आहेत. संतांचं अंतःकरण सगळ्यात मोठं आहे. काय उपपत्ती ज्ञानोबाऱ्यांची? सविस्तर वटत्व जैसे, आपल्या विस्तारासहित वटवृक्ष ज्याप्रमाणे त्या बीजकणामध्ये राहतो. बीजकण लहान आहे, फोडून पाहिलं तर दिसत नाही, पण पाण्याचा संबंध जर झाला तर सगळा वटवृक्ष त्यातून प्रगट होतो. म्हणजे विस्तारासहित वटवृक्ष ज्याप्रमाणे बीजकणिकेमध्ये सामावा, तसं संतांच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे. म्हणून जे ज्ञानाचा कोरोठा, ज्ञान शब्द हा ब्रह्मज्ञान या अर्थाने पण वापरला जातो आणि ज्ञान शब्द स्वरूपभूत ज्ञान असा जर घेतला तर स्वरूपभूत ज्ञानाचा अर्थ होतो ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाचा कुरुठा किंवा ब्रह्मज्ञानाचा आश्रय, दोन अर्थ घेतल्या. ज्ञान शब्दाचा ब्रह्मज्ञान असा एक अर्थ आहे आणि स्वरूपभूत ज्ञान म्हणजे ब्रह्मतत्व, आणि ते राहावं विशेष रूपाने. कारण ब्रह्मतत्वाला राहण्याकरता योग्य अंतःकरण असावं लागतं. जोपर्यंत योग्य अंतःकरण येत नाही तोपर्यंत सामान्य असणारं चैतन्य विशेष भावाला तिथं प्राप्त होत नाही. म्हणून संतांचं हृदय कमळ असं आहे की ज्या संतांच्या बाबतीमध्ये हृदय कमळी सावळी मूर्ती विराजमान होते. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे ज्याचे हृदय कमळी, ते हृदय कमळ आहे आणि सावळी मूर्ती तिथे विराजमान. दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो. जे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे मंदिर आहे, आश्रय ठिकाण आहे. आणि मंदिरात जर प्रवेश करायचा असेल तर तो उंबऱ्यातूनच केला पाहिजे ना. संत ज्ञानाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात प्रवेश करायचा असेल तर तेथं सेवा हा दारीवंटा म्हणजे उंबरा, सेवा करावी. रूप काय बरं हे? आता मंदिरात ज्याप्रमाणे महाद्वारातून प्रवेश करावा तसं ज्ञानोबा ज्ञानाचा कुरुठा आहे आणि त्यांची काया वाचा मनाने त्यांना अनुकूल वाटतं अशा प्रकारचं कार्य करणं याला म्हणतात सेवा. आणि सेवा हा त्या मंदिरात प्रवेश करण्याचा उंबरठा आहे. सेवा हा दारीवंटा आणि तो सेवा दारीवंटा बरं, तो उंबरा स्वाधीन करी, तो आपल्या ताब्यात घे. पण कसा? ओळ गोणी त्यांची काया वाचा मनाने सेवा करायची आणि सेवा करूनच तो असणारा उंबरठा स्वाधीन करून घ्यावा. एका महापुरुषांना विचारलं की मला वाटतं मी वाचलं आहे कुठंतरी, आता कोणत्या ग्रंथात वाचलं हे लक्षात नाही,
आणि त्यांना विचारलं की तुम्ही किंवा ज्ञानोबांची पण तशी ओवी आहे की तुम्ही संतांच्या घरात प्रवेश का करत नाही? ते म्हणले आमचा तेवढा अधिकार नाही. मग तुमचा अधिकार कुठं आहे? त्याने काय नाही, उंबऱ्याजवळ बसून राहणं एवढाच आमचा अधिकार. म्हणजे का बरं? कारण जेव्हा संत उंबऱ्याला ओलांडतात, येणं जाणं करतात, तेव्हा त्या उंबऱ्यावर त्यांचे काही रजकण पडतात आणि तेवढे पायाचे रजकण ग्रहण करणं एवढाच आमचा अधिकार आहे. निर्गमागमी दातारे, जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वारपाळ. ज्ञानोबांचीच आचार्यपासून मी या पदावर ओवी आहे. श्री गुरु येतात आणि जातात, आगम निर्गमन करतात आणि ते ओलांडतात कशाला? उंबऱ्याला. ज्ञानोबांचा उंबरा मी होईल, दरवाजा मी होईल आणि तिथलं द्वारपाल रक्षण करणारा सुद्धा मीच होईल. एकही सेवा मी कोणाच्याच वाट्याला येऊ देणार नाही. अनंत रूपे अनंत वेशे मी एकटा होईल आणि सगळी सेवा मी एकट्या करेन. निर्गमागमी दातारे, जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन, उंबरासुद्धा मीच होईल. श्री गुरुचे मन जया दिन अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू. श्री गुरूंच्या मनाने जिकडे लक्ष जाईल, ते लक्ष ज्यांच्याकडे लागलं आहे ते लक्ष स्वरूपसुद्धा मीच होईल. पराकुटीचे भक्ती आहे. जव देह हे असेल ओळगी ऐसे केजेल, मग देहांते नवल बुद्धी आहे किंवा बुद्धी आहे. जोपर्यंत पंचमहाभूताचा देह असेल तोपर्यंत मी सेवा केली, यात नवल काय आहे? पण पंचतत्वामध्ये विलीन केल्यानंतरसुद्धा सेवेमध्ये अंतराय पडू देणार नाही. सेवा करतच राहणार. काल आपण ओवी पाहिली, ये शरीरीचे माती मेळविनती यक्षिती, जे तस्त्री चरण उभे ठाती श्री गुरूंची. या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल महाराज घुले बाबा आपल्या गुरुजींनी, अर्थात गुरुनाम गुरु शांताराम गुरुजींनी पंढरपूर क्षेत्रामध्ये चातुर्मासामध्ये नामदेवरायांच्या मंदिरात ज्या खोलीमध्ये देह ठेवला, त्याच ठिकाणी आपला देह ठेवला आहे. काय अनन्य गुरुनिष्ठा असेल. ये शरीरीची माती मेळविनती यक्षिती. ज्ञानोबारा म्हणतात, माझे श्रीगुरू ज्या पृथ्वीवर विराजमान राहतील, चालतील, त्यांच्या पायाखालची पृथ्वी ती मी स्वतः होईल किंवा माझ्यातलं पृथ्वी तत्व त्या पृथ्वीमध्ये समाविष्ट करेल. सेवेमध्ये अंतराय पडू देणार नाही. जिवंत असतानाही सेवा आणि देह सोडला तरी सेवेत अंतराय काढणार नाही. काय संकल्प आहे ज्ञानोबारांचे. या श्री गुरुचरण सेवा आला बघा, सेवा शब्द अडचण काही नाही, अंतकरणातच ज्ञानेश्वरी आहे ना. ते या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाठ बांधे. आता याला एक ओवी पुन्हा, आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जेवा शोचातेही. जगातलं सगळ्यात मोठं भाग्य श्रीगुरूंची सेवा करायला मिळणं, आणि ही सेवा शोकग्रस्त असणाऱ्या जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणारी आहे. ज्ञानोबारांची सेवा म्हणजे ज्ञानेश्वरीची सेवा आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे आचार्य मिळाले आहेत हे ज्ञानोबारांचे साक्षात सगुण स्वरूपाचं आहे. जेही आपल्याला होईल काया वाचा मनाने सेवा ती करत राहणं, यथा योग्य आणि यथाशक्य ती सेवा ज्ञानोबाऱ्यापर्यंतच पोचणार आहे. मनोनी जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने, हे मूळ सिंचन आहे, आणि सहजे शाखा पल्लव संतोषती, सगळ्यांना तुष्ट करायचं, यांची सेवा करा. ज्ञानोबारा म्हणतात, संसारा ऐसा दारून जो भेटलाची हरिशीन, तो ज्ञानदानी सक करून भजिजे गुरु. भेटल्याबरोबर संसारासारखा भयंकर दुःखाचा प्रसंग आहे, पण भेटल्याबरोबर त्याचं हरण करता असं ज्ञानदानामध्ये सकरून असणारे गुरु, त्याचं भजन करावं. किती गोड शब्द ज्ञानोबाऱ्यांचा. एकतर त्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, करुण, पुन्हा ज्ञानदानामध्ये उदार, पुन्हा भेटल्याबरोबर शिनहरण करणं गुरुपदाला योग्य आहे. त्यांची सेवा करा. जो आता अमृत अनुभव जो भेटलाची सवे, पुरती उपायांचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे. जे भेटल्याबरोबर जो भेटलाची सवे, पुरती उपायांची धावे. आपण आतापर्यंत जी साधना करतो की नाही, या सगळ्या साधनांची धावपळ श्रीगुरु भेटल्याबरोबर थांबते. आणि प्रवृत्ती नावाची गंगा श्रीगुरु नावाचा सागर पाहिला की स्थिर होऊन जाते. याचा अर्थ श्रीगुरु जर मिळाले
तर ब्रह्म मिळालंच आहे. ज्याला जीवनामध्ये श्रीगुरूंची सेवा मिळाली ना, जर त्याच्यासमोर देव आले आणि देवाने म्हटलं की मी तुला साक्षात मोक्ष देतो, मग तुला मोक्ष पाहिजे का श्रीगुरूंची सेवा पाहिजे, तर उत्तम साधक असं म्हणेल मला मोक्ष नको, श्रीगुरूंची सेवा दे, बाकी काही नको. गुरु गोविंद दो खडे हा के लागो पाव, बलिहारी गुरुदेव की जिने गोविंद दियो बताव. म्हणजे साक्षात गुरु आपल्या समोर आहे आणि गोविंद परमात्मा आहे. प्रश्न निर्माण झाला, दर्शन अगोदर कुणाचं करावं, तर पहिलं गुरुदेवांचं करावं. कारण त्यांच्या कृपेने भगवंताचा साक्षात्कार होतो, म्हणून त्यांचं दर्शन महत्त्वाचं आहे. जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयांची लिले माझे नीती जे आले दिशे. मोक्ष काही लांब जाणार नाही, मोक्ष आपलं स्वरूपच आहे. हा देव सारावे परते करिता देवार्चन, घरा आले संतजन देव सारावे परते, संत पूजावे आरते. आपण देवपूजा करतो आहे आणि अकस्मात संत आपल्या घरी आले तर भगवान स्वतः म्हणतात की मला बाजूला सारावं आणि संतांची उत्कट भावाने भक्ती करावी. नाही म्हणे पूजा सुरूच आहे, मंत्र पुष्पांजली अर्पण केली, ते म्हणतात कशाला अर्पण करतो, तो पुष्प अर्पण केलं तर ते माझ्यावर दगडं येतात असं मला वाटतं आहे. इतका संतांचा अधिकार मोठा आहे, म्हणून सर्वस्वाने त्यांची सेवा करावी. तो स्वाधीन करी सोबटा ओळ गोणी. का सेवा करावी, कारण ते ज्ञानाचा पुरवठा आहे म्हणून सेवा करावी. पण कशी सेवा करावी, तर ज्ञानोबा त्याचं उत्तर देतात, तरी तनू मन जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एक सुभाषित आलेला आहे, त्या सुभाषितामध्ये ज्ञानप्राप्तीचे 3 उपाय सांगितले, 4था उपाय अजिबात सांगितलेला नाही. कशी कशी विद्या मिळते मनुष्याला, गुरु शुश्रूषया विद्या पौष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थोनोपलभ्यते. सेवा विद्या मिळते आहे त्याला 3 पर्याय, आणि या 3 पर्यायामध्ये सुद्धा क्रम आहे बरं. सगळ्यात उत्तम पर्याय गुरूंची सेवा केल्यानंतर, गुरु शुश्रूषया विद्या, गुरूंच्या सेवेनं आपल्याला विद्या मिळते. नाही सेवा करता आली, दुसरा पर्याय पौष्कलेन धनेन वा, पुष्कळ धन जर आपण खर्च केलं तर मग विद्या मिळू शकते धनाच्या मोबदल्यामध्ये. तिसरा पर्याय अथवा विद्यया विद्या, विद्येच्या मोबदल्यामध्ये विद्या. मला एखादी चाल आली तर मी दुसऱ्याला शिकवावी, आणि त्याला एखादा चांगला बोल येत असेल तर तो त्याच्याकडून लिहून घ्यावा. अथवा विद्यया विद्या. नाहीतर मग पहिल्या दिवशीचं कीर्तन मी त्याला द्यावं आणि त्याच्याकडून काल्याचं घ्यावं. अथवा विद्यया विद्या हाच त्याला पर्याय आहे. चतुर्थोनोपलभ्यते, 4था विद्या प्राप्तीसाठी उपाय उपलब्ध नाही. सगळ्यात उत्तम पर्याय सेवेची विद्या. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, बुवा सेवेची विद्या आहे ना, ते बरोबर प्रसंगाला कामी येते, प्रसंगाला ते कामी येते. आणि सेवेची विद्या नसेल तर ऐनवेळी आठवत नाही. म्हणून सेवा महत्त्वाची आहे. ग्रंथाची सुद्धा काय आहे, सेवा आहे. डॉक्टर बाबांनी काल एक वाक्य सांगितलं काकांना, की आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा करता आली पाहिजे. ज्या व्यक्तीची अक्षरांची सेवा पराकोटीची होईल, मग ते पारायण होईल किंवा पाठांतर होईल, ही जर सेवा केली तर या अक्षराच्या आतमध्ये असलेला अर्थ तुम्हाला ते अक्षर दाखवतील की माझ्या आतमध्ये हा अर्थ विराजमान आहे. पण तो आतला अर्थ जाणण्यासाठी सुद्धा तेवढी अक्षराची पराकोटीची सेवा केली पाहिजे. माझी या सत्यवादाचे तप, यातून हा ग्रंथ निर्माण झाला आहे. मग आपल्यालाही थोडीफार सेवा करावी लागेल की नाही, आपल्यामध्ये पण वाचिक तप यावंच लागेल. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, तपाशिवाय काही प्राप्त होत नाही. ना अक्षरांची पराकोटीची सेवा करता आली पाहिजे. साधकाच्या जीवनामध्ये त्याने तीर्थयात्रा नाही केल्या काही अडचण नाही, नाही तीर्थयात्रा केली काही अडचण नाही, बाकीच्या देवांचं पूजन नाही केलं अडचण नाही, यज्ञ यागादी कर्म नाही केले तरी काही अडचण नाही. साधकाच्या जीवनातला, विद्यार्थी जीवनातला काळ आहे विद्यार्जन करणं, आणि तो त्याचा नित्यनेम आहे. त्याच्याकडे शब्द हाच देव आहे. म्हणून ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, जोपर्यंत आपलं विद्यार्जन करण्याचं वय आहे ना, तोपर्यंत बाकीची त्याने देवपूजा, मी त्या
वेगळ्या अर्थाने सांगत नाही बरं, त्यातलं तात्पर्य अर्थ ध्यानात ठेवा. विद्या हाच त्याचा देव आहे आणि तेच त्याने केलं पाहिजे. कारण जर हे वय निघून गेलं तर इतर वयामध्ये विद्या संपादन करता येत नाही. साधकाने प्रसिद्धीच्या, मान सन्मानाच्या, धनार्जनाच्या पाठीमागे अजिबात लागू नये. विद्या हे त्याचं सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्याधनम सर्व धनम प्रधानम, आणि ते त्याने कमवावं. ती सेवा केली की ते अक्षर आपल्यातला अर्थ दाखवतात. आहाच बोलाचे वालिप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझी. मग आता त्यांची सेवा करायची, कारण ते ज्ञानाचं मंदिर आहे. सेवा हा तिथला दरवाजा आहे, उंबरठा आहे, आणि तो ओळगुणी सेवा करून स्वाधीन करायचा आहे. सेवा का करायची त्याचं कारण, पण कशा प्रकाराने करायची ते ज्ञानोबाला सांगतात. तरी तनु मनो जीवे, जीवत्वाने, मनाने, आणि तन म्हणजे शरीर. दुसरा पर्याय त्याला काया, वाचा आणि मन. ज्ञानोबाने असा शब्द पुढे घेतला आहे बघा. 18व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आपण सर्व भावने अर्थ काय करतो? काया, वाचा आणि मन. ज्ञानोबाने त्यामध्ये परिष्कार केला आहे. तया अहम वाचा चित्तांग देवोन या शरण रेग, महोदधिका गांग रिगाले जैसे. गुरूंना जीवत्व द्यायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. हा मीपणा देणं आहे, मी गुरूंचा आहे असं म्हणणं म्हणजे जीवत्व देणं आहे. जीवे म्हणजे जीवाचा नाश नाही करायचा, जीवत्व समर्पित करायचं आहे. त्यांना अहमभाव द्यायचा आहे. अहमभावाला जीवत्व म्हणतात की नाही? तर मी गुरुचा दास आहे. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचं निरीक्षण करा. ज्ञानोबाने शब्द आज ठेवलेला आहे, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी, किंवा निवृत्तीनाथ सुते असं म्हटलं आहे. आता स्वामी हा माझा, स्वामी श्रीनिवृत्ती राजा, सर्वात्मक माझा स्वामी श्रीनिवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. मग काय करायचं? तन म्हणजे शरीर, मन आणि जीवे, काया वाचा मनाने, किंवा तन म्हणजे शरीराने, मनाने आणि जीवत्वाने चरणांशी लागावे. जे तनो वाचा चित्ते नाही कती दुजीय गोष्टी ते, तया एकनिष्ठांचे पिकते सुक्षेत्र जे. जे आपल्या शरीराने, वाचेनं, चित्ताने दुसऱ्या कोणती गोष्टी ऐकतच नाही त्याला अनन्य, एकनिष्ठ, आणि अशा एकनिष्ठांचं पिकते भरास आलेलं सुक्षेत्र म्हणजे हे आहे, हे तत्व आहे. तनु म्हणू जीवे चरणांशी लागावे. चरणांशी लागावे म्हणजे शरणागती करावी, आणि त्यानंतर अगर्वता करावे दास्य सकळ. श्री गुरूंसाठी जो आपलं शरीरही समर्पित करू शकतो. मी ते नवनाथामध्ये काल एक कथा वाचली. श्री गुरूंच्या सेवेसाठी तन अर्पण कसं करायचं, तसे 1-2 कथा आहे, पण आता ते सांगण्यासाठी पाहाव्यास लागतात. आता आहे आपल्याकडे वेळ आहे आणि बरोबर वेळेत घेतो मी ते. आता उरलेल्या वय मग उद्या सांगतो. हे तुम्हालाही माहिती आहे आता हा काही सोडणार नाही म्हणून, म्हणजे आता सोडेल पण वय पुढे सांगू. ते मच्छिंद्रनाथ प्रगट झाले आणि मग भिक्षाटन करता करता बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये गेल्यानंतर एका ब्राह्मण स्त्रीच्या घरी भिक्षा मागितली. भिक्षा वाढली आणि मच्छिंद्रनाथाने तिला विचारलं, आई चेहरा नाराज आहे? म्हणे हो ना, विवाह झाला पण आपत्य प्राप्त नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. घरामध्ये मुलगा नाही, गृहस्थ जीवनामध्ये मुलाशिवाय शोभा नाही. मुलगा किंवा मुलगी असावीच ना. कुटुंबामध्ये काही काही घरामध्ये लहान मुलं धिंगाणा खूप करतात बघा, खूप प्रचंड धिंगाणा करतात, घरचे वाईट टाकतात. पण तो जर मुलगा मामाच्या गावी गेला ना तर यांना घरात करमत नाही, कारण तो त्यांचा कन्हैयाच आहे ना एक प्रकारे. मुलाशिवाय शोभा नाही आणि मुलगा नाही. मच्छिंद्रनाथाने सूर्याकडं पाहिलं आणि आपल्या झोळीतलं भस्म काढलं, मंत्राने ते अभिभूत केलं आणि सूर्याचा पराक्रम त्यामध्ये ठेवला आणि सांगितलं, माई सेवन करायचं आहे आणि पाणी प्राशन करायचं. 12 वर्षांनी येतो म्हणे परत. 12 वर्षांनी आला की मला मुलगा अंगणात खेळताना दिसला पाहिजे. मच्छिंद्रनाथ गेले निघून. आता स्त्रिया आहे त्या, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर.
ते मनात राहतं होय, काय लपविता खरे येत नाही. त्या स्त्रीने मात्र स्वतः प्राशन करायचं ते भस्म. बरं ते आता मंत्र भस्म होतं की नाही, शेजारणीला सांगितलं. शेजारणीने बाई तू माळकरी झाल्यापासून मग तिनं ते वातावरण तयार केलं. तू तर कोणावर विश्वास ठेवते. अगं हे साधू अशा प्रकारे भस्म देतात आणि ज्याला भस्म द्यायला लागतो त्या कुत्री करतात, काही पण करू शकतात. त्याच्यामुळे हे काही भस्म खाऊ नको. तिला ते वाटलं हे बरोबर आहे. भस्म होतं तिने त्या उकिरड्यावर फेकून दिलं. दिवसामागून दिवस निघून गेले. 12 वर्षांनी पुन्हा मच्छिंद्रनाथ तिथंच आले आणि आल्यानंतर सांगितलं ओम भवती भिक्षाम देही. ती भिक्षा घेऊन आली, पण आपलं घर चुकलं तर नाही ना, म्हणून पुन्हा चौकशी केली. लक्षात आलं 12 वर्षापूर्वी जिला भस्म दिला तीच ही ब्राह्मण स्त्री आहे. म्हणे माई मला ही भिक्षा नको, तुझा मुलगा कुठं आहे? तिने महाराज अहो मी आभागी आहे, वंध्या आहे, आणि तुम्ही माझी चेष्टा करता का? माझ्या दुःखावर मीठ चोळता. ते म्हणजे अहो बाकीचे लोक मला नाव ठेवतात मी पुत्रिक आहे, आणि तुम्ही पण मला म्हणतात की पुत्र कुठे दाखव. पुत्रच झाला नाही मला. ते म्हणले खोटं बोलू नको म्हणे, मला माझ्या मंत्र सामर्थ्य पराक्रम श्रद्धा माहिती आहे. 12 वर्षापूर्वी तुला भस्म दिलं तर खरं सांग मुलगा कुठं आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं आता असा रागवला आहे म्हणे. तिने खरं खरं सांगितलं. शेजारणीचं ऐकलं म्हणे, भस्म फेकून दिलं. कुठं ठेवलं? ओकिरड्यावर. आतापर्यंत कचरा फार मोठा साठला होता 12 वर्षापर्यंत. त्या लक्षात आलं की प्रमादशील स्त्री आहे, हिच्या स्वभावामुळे हिने चूक केली पण आपल्याला करता येणार नाही. मग ते सगळ्या लोकांना गोळा केलं आणि ते सगळं शेण वगैरे बाजूला काढलं. तर 12 वर्षापर्यंत तिथं कवी हरिनारायण ते गोरक्षनाथाच्या रूपाने बसले होते. आवाज दिल्याबरोबर गोरक्षनाथ वरती आले आणि 12 वर्षाचा मुलगा तेजपुंज पाहिल्याबरोबर मग ती स्त्री रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणले आता नाही रडायचं, आता तुला मुलगा नाही मिळणार. 12 वर्षाच्या अगोदर दिला होता, 12 वर्ष संगोपन करता आलं असतं, संधी गेली, आता नाही देणार. त्या मुलाला घेऊन ते निघाले आणि एका गावात भिक्षा मागितली. संक्षेपात सांगतो, त्या भिक्षेमध्ये वडे आले. इतके आवडले मच्छिंद्रनाथांना, ते म्हणजे आणखीन जर वडे मिळाले तर फार बरे होईल. गोरक्षनाथ त्या पुन्हा स्त्रीकडे गेले. म्हणे मला वडे पाहिजे आमच्या गुरूंना. नाही गुरूंच्या नावाखाली तुलाच पाहिजे असेल. अरे एवढं मिष्टान्न का फुकट मिळतं का? कष्ट करावे लागतात. म्हणे मी मोल द्यायला तयार आहे. काय द्यायचं? ती स्त्री म्हणे दे डोळा काढून. काढला ना डोळा. एका हातात डोळा आणि एका हातात वडे घेतले. ती बाई म्हणाली मी फक्त सहज बोलले, तुमचा डोळा तुम्ही घेऊन जा. वस्त्र बांधलं आणि वडे दिले. मच्छिंद्रनाथ म्हणले अरे तर डोळ्याला काय झालं? त्याने काय नाही, डोळ्याला थोडी सूज आली. गुरुजी म्हणले अरे तुला वेदना होतात आणि तुझ्या देखत मी वडे खाणार असं होणारच नाही म्हणे. पहिली तुझी वेदना दूर करतो. नाही गुरुजी जेवून घ्या तुम्ही, नंतर डोळ्याचं बघू. नाही म्हणे वेदना असताना मी जेवणार नाही. आणि मग खरं खरं सांगितलं. गुरूंना विनंती केली की त्या ब्राह्मण स्त्रीला आपण काही शाप देऊ नका, फक्त मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी डोळा दिला. याला म्हणतात तन मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावेत. असे सगळं आणखीन एक कथा सांगायची आहे, पण आता ते आज नाही, ते उद्या सांगू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मला